त्यामध्ये बेसन हे हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे म्हणजे ते पीठ सगळं एकसारखं होईल. हे करून घ्यायचे आणि नंतर आता इथे मी पेढ्याच्या गोळा घेतलेला आहे. त्याला गोल गोल करून त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे. म्हणजे हे असं करते पण तुम्हाला जसं आपल्याला हवं आहे तुम्ही तसं करू शकता तुमच्या शेव घेते म्हणजे मी गोल केले तुम्ही चौकोनीही करू शकता. लावलेल्या त्या पद्धतीने सर्व बिस्किटं तयार करून घेतली. तिथे एक कढई घेतली होती त्यामध्ये मीठ चांगलं गरम करून घेतलेलं आहे. हे मीठ मी अगोदर यूज केलेलं आहे. म्हणजे काय होते आता हे बिस्किटं ठेवून घ्यायचे आहेत आणि ते 15 ते 20 मिनिटांमध्ये अगदी तयार होतात. तुम्ही पाहू शकता.